जीबीएस हा आजार पाण्यामुळे होतोय का? तुमच्या घरातील नळाला येणारे पाणी जीबीएस आजार घेऊन येतंय का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये एबीपी माझाची टीम पोहोचली आणि जलशुद्धीकरणाची प्रक्रिया नेमकी कशी असते हे आम्ही जाणून घेतलंय। दरम्यान नदीमधून उपसा केलेलं अशुद्ध पाणी थेट घरोघरी दिलं जातंय का? पाण्याची गुणवत्ता पिण्यायोग्य आहे का? पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येकाच्या घरातील नळाला येणारं पाणी शुद्ध आहे की अशुद्ध असा प्रश्न गुलेनबेरी सिंड्रोममुळे निर्माण झालाय। हेच पडताळण्यासाठी एबीपी माझाची टीम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येऊन पोहोचलेली आहे। इथून शहराला नेमका पाणी पुरवठा कसा होतो, शुद्ध होतो की अशुद्ध होतो हेच आपल्याला पाहायचंय। चला तर माझ्यासोबत। इथे आपण पवना धरणातून रावेतपर्यंत पाणी येतं नदीतून आणि नदीतून आपण पाणी उचलतो पंपाद्वारे या जलशुद्धीकरण केंद्रात त्या एरिएशन फाउंटन मध्ये येतं। त्या एरिएशन फाउंटन मधून पाणी ज्यावेळेस या पायऱ्यासारखं दिसतं त्याला आपण कॅस्केड म्हणतो। ज्यावेळेस पाणी असं वाहतं त्यावेळेस हवेतील ऑक्सिजन त्यात मिसळतो आणि ह्याच्यात शेवाळ किंवा ज्या इतर जंतू वगैरे असतील तर ते मारण्याकरता इथे आपण लिक्विड क्लोरीन मिक्स करतो की जेणेकरून त्यात शेवाळ किंवा इतर जंतू असतील ते तिथं ते नष्ट होतात। हे जे आपल्याला दिसतं याला आपण चॅनल म्हणतो। हा एरिएशन टँक मधून या चॅनलद्वारे पाणी पुढे येतं। या पाण्यामध्ये जे काही सस्पेंडेड हे असतात पार्टिकल्स ते काढण्याकरता जसं आपण छोट्या भांड्यात पूर्वी तुरटी वगैरे फिरवायचो तसं आपण इथं ते आलम मिक्स करतो। लिक्विड आलम हा पाण्यात मिक्स होतो। तो पाण्यात पूर्ण मिक्स होण्याकरता तिथे तुम्हाला फ्लॅश मिक्सर दिसतोय बघा, रवी सारखा। त्या पलीकडच्या साईडला तो फ्लॅश मिक्स। हो, हे जे मोटर सारखं दिसतं आपल्याला ते फ्लॅश मिक्सर आहे। तिथं काय होतं, तिथे हे घुसळलं जातं म्हणजे त्या पाण्यात पूर्णतः मिसळल्या जातो लिक्विड आलम। ताक जसं आपण घुसळतो, हा बरोबर, एक्झॅक्ट जसं ताक घुसळतो तसं इथं आपण लिक्विड आलम त्यात घुसळला जातो। ह्याला आपण क्लॅरिफॉक्युलेटर म्हणतो। पहिल्या 2 टप्प्यामध्ये पाण्यात क्लोरीन पाणी शुद्ध होतं, फक्त सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत तेच जातात फक्त। आता हे आपण बघताय की हे गाळणीचं बेड, ह्याला म्हणायचं फिल्टर बेड। या फिल्टर बेड मध्ये जसं पावसाळ्यामध्ये सस्पेंडेड पार्टिकल जास्त असतात हे वारंवार याची वाढवावी लागते। नॉर्मल ह्याच्यात आपण हे 72 तासांनी फिल्टर धुण्याकरता घेतो। आता हा फिल्टर आपण धुण्याकरता घेतलेला आहे। तर प्रथम आपण याला 3 मिनिटं खालून हवा सोडतो, वाळूच्या खालून हवा सोडतो जेणेकरून त्या वाळूच्या कणाला जी धूळ चिटकलेली असते ती आपण लूज करतोय। तर आता हे 3 मिनिटं झाल्यानंतर आपण त्याला परत 10 मिनिटं पाण्याने धुणार वाळू। हे धुतलेलं पाणी हे जे मध्ये तुम्हाला जे दिसतंय चॅनल, त्या चॅनल मध्ये हे घाण पाणी त्यात जाणार। हे घाण पाणी ते तुम्हाला कॉर्नर खाली गोल वॉल जो दिसतोय आउटलेट त्यातून हे घाण पाणी वाहून गेल्यानंतर तो वॉल बंद करायचा आणि स्वच्छ पाणी गाळण्याकरता जे आपण मगाशी ते CLF मध्ये पाहिलं ते पाणी वरच्या वॉल मधून आता तुम्हाला बघायला मिळेल। बघा, हवा बंद झालेली आहे। आता यात पाणी चालू होईल। ह्यातनं जे गाळून शुद्ध जे पाणी तयार होतं तर ते शुद्ध पाणी ह्या फिल्टरच्या बेड मधून हे स्वतंत्र त्याच्यासाठी आउटलेट केलेलं आहे। त्या आउटलेट मध्ये तुम्हाला इथे खाली दिसेल
आणि हे आउटलेटमधून पाणी बाहेर माझी एक मोठी टाकी आहे 800 लाख लिटरची आणि एक 120 लाख लिटरची. फिल्ट्रेशन झाल्यानंतर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाण्यात असतात, बॅक्टेरिया असतात, जे काही इशेरेशिया कोलाई, साल्मोनेला, शिगेला, ज्याच्याने गॅस्ट्रो डायरिया डिसेंट्री होते, अशा ऑर्गॅनिझम्स, परत त्याच्यासोबत कॅम्पायलोबॅक्टर हा जो GB साठी गुलेनबेरी सिंड्रोमसाठी जो जबाबदार ऑर्गॅनिझम आहे, तर हे सगळे ऑर्गॅनिझम्स जे पाण्यामध्ये असण्याची शक्यता असते, तर ते फिल्टर आपल्या रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टरमधून जे बाहेर पडतात, तर ते मारण्याचं काम या टप्प्यात केलं जातं. याला आता काय काय केलं जातं या ह्याच्यामध्ये? तर सर, या चेंबरला क्लोरीन डोजिंग चेंबर म्हणतात. या क्लोरीन डोजिंग चेंबरमध्ये जो आपल्याकडे लिक्विड क्लोरीन गॅस आहे, जो आपण सिलेंडरमधून विकत घेतो पालिका, तर तो लिक्विड क्लोरीन गॅस पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करून इथे फिल्टर झालेल्या पाण्यामध्ये मिक्स केलं जातं. नंतर हे पाणी 30 मिनिट 40 मिनिट स्टोअर करून नंतर नागरिकांना बाहेर पुरवण्यात येतं. त्याच्यामुळेच हे निर्जंतुकीकरण GBSच्या अनुषंगाने महत्वाचं. राईट सर. गुलेनबेरी सिंड्रोमसाठी जो कंपायलोबॅक्टर आहे, हा कंपायलोबॅक्टर हा हीट सेन्सिटिव्ह आहे, क्लोरीन सेन्सिटिव्ह आहे. क्लोरीन पाण्यात असला तर हा बॅक्टेरिया जिवंत राहण्याची शक्यता राहत नाही. त्यामुळे एकदा पाण्याला क्लोरिनेशन केलं, त्याला रेसिड्युअल क्लोरीन मिळाला की आपण समजू शकतो की असं कन्फर्म असतं की या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारे GB सिंड्रोमचे ऑर्गॅनिझम्स जिवंत नाहीत. आपण आता पाण्याचे जे क्लोरीन टेस्ट केली जाते, पाण्यामध्ये क्लोरीन प्रेझेंट आहे किंवा नाही, तर ती टेस्ट पाहत असताना पहिल्यांदा आपण सॅम्पल घेणार आणि या सॅम्पलमध्ये 2 थेंब आपण OT सोल्युशन टाकल्यानंतर जो कलरलेस आहे पाणी, त्याला OT सोल्युशन ॲड केल्यानंतर पाण्याचा जो कलर आहे तो बदलतो आणि येल्लो कलर आला. तो हा जो येल्लो कलर आला पाण्याला म्हणजे पाणी निर्जंतुक आहे हे आपल्याला क्लिअर दिसत आहे इथं. आणि हेच पाणी अशाच पद्धतीनं आपण पूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे क्लोरिनेटेड वॉटर आहे ते आपल्या कंझ्युमर एंडपर्यंत देत असतो. पिंपरी चिंचवडच्या घरोघरी येणारं हे तेच शुद्ध पाणी आहे, ज्याच्यावरती GBSच्या अनुषंगाने या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये सगळी प्रक्रिया राबवली जाते. मात्र त्यातूनही तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही हेच पाणी उकळून घेऊ शकता. मात्र प्रश्न उपस्थित होतो, घराबाहेर नेमकं काय करायचं? तर घराबाहेर जाताना घरातलंच पाणी तुम्ही सोबत ठेवू शकता आणि या अनुषंगाने GBSला स्वतःपासून 4 हात लांब ठेवू शकता. नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.